नमस्कार. महसूलशाहीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कधीतरी असं ऐकलं आहे का की मुलाने किंवा मुलीने आपल्याच आईवडिलांना रुग्णालयात आजारी अवस्थेत सोडून दिलं किंवा म्हणजे प्रॉपर्टीसाठी सांभाळायला चक्क नकार दिला? तुमच्याही मनात प्रश्न येतो का की अशा परिस्थितीत आपला कायदा काय करतो? आजच्या आपल्या खास चर्चेत आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या एका मोठ्या निर्णयावर बोलणार आहोत. ज्येष्ठ नागरिक म्हणजे नक्की कोण आणि आईवडिलांना सांभाळण्याची मुलांची जबाबदारी खरंच प्रॉपर्टीवर अवलंबून असते? आणि जर कोणी असं वागलं तर न्यायालय काय कठोर पावलं उचलू शकतं, या सगळ्यावर आज आपण बोलूया. आणि हो, अशीच उपयुक्त कायदेशीर माहिती तुम्हाला एकदम सोप्या भाषेत हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. कारण इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात आपण कोर्टाच्या आदेशाची एक स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत. नमस्कार. तर मग सुरुवातच मूळ प्रश्नापासून करूया. हा ज्येष्ठ नागरिक कायदा नेमका आहे काय आणि नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत कोणता महत्त्वाचा निकाल दिलाय? हे बघा, आपण पालक आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा 2007 याबद्दल बोलत आहोत. याला इंग्रजीत मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीझन ॲक्ट 2007 असं म्हणतात. अच्छा. हा कायदा मुळात ज्येष्ठांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने जगता यावं यासाठी बनवला आहे. आणि यात ज्येष्ठ नागरिक कुणाला म्हटलंय? म्हणजे वयाची काही अट वगैरे? हो, आहे ना. या कायद्याच्या कलम 2H नुसार ज्या भारतीय नागरिकाचं वय 60 किंवा त्याहून अधिक आहे त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हटलं जातं. ओके. आणि तुम्ही निकालाचा विचारलत तर मुंबई उच्च न्यायालयाच्या द बांद्रा होली फॅमिली हॉस्पिटल सोसायटी विरुद्ध महाराष्ट्र राज्य या केसमध्ये एक ऐतिहासिक निकाल दिला गेलाय. आणि त्या निकालाचा मुख्य गाभा असा आहे की मुलांनी आईवडिलांना सांभाळणं ही त्यांची बिनशर्त म्हणजे अनकंडिशनल कायदेशीर जबाबदारी आहे. बिनशर्त? हो, ही जबाबदारी त्यांना आईवडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळतो की नाही यावर अजिबात अवलंबून नाही. बापरे, हे तर खूपच महत्वाचं आहे. म्हणजे हा निकाल ज्या प्रकरणावर आधारित आहे ती मूळ घटना नेमकी काय होती? थोडं सोप्या भाषेत सांगाल का? हो, नक्कीच. ही गोष्ट आहे 76 वर्षांच्या श्रीमती मोहिनी पुरी यांची. त्यांची प्रकृती खूप नाजूक होती आणि त्या पूर्णपणे औषधांवर अवलंबून होत्या. 2025 मध्ये त्यांना एक तीव्र स्ट्रोक आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अरे रे. उपचार झाले, त्या बऱ्याही झाल्या, पण खरी समस्या त्यानंतर सुरू झाली. म्हणजे? त्यांच्या मुलाने हॉस्पिटलचे जे बिल होतं म्हणजे जवळपास 16 लाखांचं बिल, ते भरण्यास आणि आईला घरी घेऊन जाण्यास स्पष्ट नकार दिला. काय सांगताय? म्हणजे चक्क नकार दिला? हो, थोडक्यात सांगायचं तर मुलाने आईचा त्याग केला, अबॅन्डनमेंट. आणि इतकंच नाही, उलट त्याने हॉस्पिटलवरच वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप केला. अरे देवा, हे तर खूपच धक्कादायक आहे. म्हणजे हॉस्पिटलची तर पंचायत झाली असणार. अगदी. म्हणूनच मग हॉस्पिटलने न्यायालयात धाव घेतली. अच्छा, एक मिनिट. इथे मला एक विचारायचं आहे. आपल्या प्रेक्षकांना तुमच्या परिसरात अशी एखादी घटना घडलीये का? कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव लिहून नक्की सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मग या प्रकरणात न्यायालयाने मुलाच्या वागणुकीवर आणि मुलांच्या जबाबदारीवर काय महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं? न्यायालयाची निरीक्षणं खूप दूरगामी परिणाम करतात. कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की ज्येष्ठ आणि वैद्यकीय दृष्ट्या दुर्बल पालकांची काळजी घेणं ही मुलांची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे. म्हणजे प्रॉपर्टी मिळेल की नाही यावर सांभाळ अवलंबून नसतो. अशा प्रकारे पालकांना सोडून देणं हे आपल्या संविधानाने ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सन्मानाने जगण्याच्या अधिकारावर थेट हल्ला आहे असं कोर्टाने म्हटलं. हे तर जबर आहे. म्हणजे इथेच एक मोठा गैरसमज दूर होतो. अनेकदा ऐकायला मिळतं की जर आईवडिलांनी प्रॉपर्टी नावावर केली तरच आम्ही सांभाळू. यात किती तथ्य आहे? अहो, हा निव्वळ गैरसमज आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने नेमकं हेच स्पष्ट केलं आहे. ज्येष्ठ नागरिक कायदा 2007च्या कलम 4 आणि 23 मध्ये हेच तत्व आहे. अच्छा. न्यायालयाच्या शब्दांत सांगायचं तर मुलांची जबाबदारी जन्मापासूनच सुरू होते. ज्या आई वडिलांमुळे तुम्हाला जन्म मिळाला त्यांची काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे, पर्याय नाही. वा, हे वाक्य तर प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. हो, आणि ह्यात एक महत्त्वाचा फरक आहे. मुलांची जबाबदारी बिनशर्त आहे, पण इतर नातेवाईकांची जबाबदारी मालमत्तेच्या ताब्याशी किंवा वारसा हक्काशी जोडलेली असू शकते. अच्छा, म्हणजे मुलांसाठी वेगळा नियम आणि इतर नातेवाईकांसाठी वेगळा. अगदी. हा फरक लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही. बघा, कायदा किती स्पष्ट आहे.
अशीच कायदेशीर गुंतगुंत सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या महसूलशाही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आता एक प्रेक्षकांचा प्रश्न घेऊया. महसूलशाही चॅनलचे एक प्रेक्षक आहेत अमरावतीचे श्री संतोष देशमुख. ते विचारत आहेत की या प्रकरणात सरकारी यंत्रणा जसे की पोलीस किंवा ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण यांची काही भूमिका होती का? उत्तम प्रश्न आहे संतोषजी. आणि हो, न्यायालयाने यावरही कठोर ताशेरे ओढले आहेत. कोर्टाने नमूद केलं की बांद्रा पोलीस स्टेशन आणि ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर यांना जेव्हा मुलाने आईचा त्याग केल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तात्काळ कायद्यानुसार कारवाई करायला हवी होती, जी त्यांनी केली नाही. म्हणजे त्यांनी दुर्लक्ष केलं. हो, त्यांची ही निष्क्रियता म्हणजे कायद्याचा मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यासारखं आहे असं कोर्टाने म्हटलंय. अरे बापरे, म्हणजे ज्यांनी मदत करायला हवी होती तेच गप्प बसले. अगदी. तर मग शेवटी न्यायालयाने ह्या प्रकरणात काय अंतिम आदेश दिले? म्हणजे जर कोणी असं वागलं तर कोर्ट काय काय करू शकतं याची एक चेकलिस्ट सांगाल का? हो, नक्कीच. आपण स्टेप बाय स्टेप बघूया न्यायालयाने काय आदेश दिले. स्टेप 1, तात्काळ वैद्यकीय मदत. कोर्टानं आदेश दिला की श्रीमती मोहिनी पुरी यांना तात्काळ वैद्यकीय देखरेखीखाली भाभा रुग्णालयात हलवा. म्हणजे सगळ्यात आधी त्या आईची सोय केली. बरोबर. स्टेप 2, खर्चाची जबाबदारी. कोर्टाने सांगितलं की मुलाने उपचाराचा खर्च उचलावा, पण जर त्याने उचलला नाही तर तो खर्च राज्याने म्हणजे स्टेटने उचलावा. वा, म्हणजे उपचार थांबणार नाहीत? अजिबात नाही. स्टेप 3, न्यायाधिकरणाला निर्देश. जे ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण निष्क्रिय होतं त्यांना कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. म्हणजे त्यांना कामाला लावलं. हो, आणि आता सगळ्यात महत्त्वाचे 2 मुद्दे. स्टेप 4, मालमत्तेला संरक्षण. कोर्टाने मुलाला न्यायालयाच्या परवानगीशिवाय आईच्या कोणत्याही चल म्हणजे मूवेबल किंवा अचल म्हणजे इमूवेबल मालमत्तेचे व्यवहार करण्यापासून रोखलं. जबरदस्त. हा तर मास्टर स्ट्रोक आहे. हो ना. आणि स्टेप 5, संपूर्ण हिशोब. मुलाला आईच्या सर्व मालमत्तेचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले. हा आदेश म्हणजे अशा प्रवृत्तीच्या मुलांना एक मोठा धडा आहे. ही माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? कायद्याची अंमलबजावणी अधिक कठोर व्हायला हवी का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. म्हणजे एक प्रकारे हे प्रकरण म्हणजे कायद्याच्या मदतीने एका असहाय आईला मिळालेला न्याय आहे. ही एक यशोगाथाच म्हणायला हवी, नाही का? अगदी बरोबर. जरी सुरुवात वेदनादायी होती तरी कायद्याने आणि न्यायालयाने हस्तक्षेप केल्यामुळे श्रीमती पुरी यांना आधार मिळाला. या केसमुळे केवळ एका व्यक्तीला नाही तर देशभरातील लाखो ज्येष्ठ नागरिकांना एक कायदेशीर आणि मानसिक बळ मिळाले आहे. खरंय. या निकालाने हे सिद्ध केलं की कायदा केवळ कागदावर नाही तर तो ज्येष्ठांच्या संरक्षणासाठी सक्रियपणे उभा राहू शकतो. वा, ही खरंच एक भारी गोष्ट आहे. तर आज आपण पाहिलं की मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निकालाने कसं स्पष्ट केलं की मुलांना आईवडिलांचा सांभाळ कोणत्याही परिस्थितीत करावाच लागेल आणि तो त्यांच्या प्रॉपर्टी हक्कावर अजिबात अवलंबून नाही. आपण श्रीमती मोहिनी पुरी यांच्या केसच्या माध्यमातून हे सगळं समजून घेतलं. यात एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार कायदे आणि योजना आणतं, पण खरी ताकद आपल्या हक्कांसाठी जागरूक राहण्यात आणि योग्य वेळी आवाज उठवण्यात आहे. आपल्या ज्येष्ठांचा सन्मान ही आपली संस्कृती आहे आणि कायदा त्याचं संरक्षण करतो. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे. आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत वारसा हक्कातील मुलींचे अधिकार आणि नवीन कायदेशीर बदल. अधिक माहिती आणि अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.